माणुसकीला काळिमा फासणारी घटना महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी घडली. सुसंस्कृत राज्य म्हणून घेणाऱ्या आपल्या महाराष्ट्राला लाज वाटेल असा प्रकार दुसरीकडे कुठे नाही, तर एका मोठ्या पक्षातील एका मोठ्या पदाधिकाऱ्याच्या घरी घडली. वैष्णवी हगवणे हिने आपल्या घरी मागे आपलं बाळ सोडून, आपलं लेकरू सोडून आत्महत्या केली. वैष्णवी हगवणे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. आपला नवरा व सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून तिने आत्महत्या केली व आपलं जीवन संपवलं. या प्रकरणामुळे सध्या संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळत आहे. वैष्णवी हिचा एप्रिल 2023 मध्ये शशांक हगवणे याच्याबरोबर प्रेमविवाह झाला होता. महत्वाचं म्हणजे या लग्नात शशांक हगवणे व त्याच्या कुटुंबियांकडून मोठ्या हुंड्याची मागणी करण्यात आली. ही हुंड्याची मागणी देखील वैष्णवीच्या कुटुंबियांनी जशी तशी पूर्ण केली. वैष्णवीच्या कुटुंबियांनी जावयाला लग्नात 51 तोळे सोनं, एक फॉर्च्युनर गाडी, 7 किलो वजनाची चांदीची ताटं व भांडी, सोन्याची अंगठी इतके महागडे गिफ्ट हुंडा म्हणून दिले. शशांक आणि वैष्णवीच्या रॉयल लग्नामध्ये मुख्य म्हणजे अजित पवार यांनी देखील हजेरी लावली होती. यातील हुंड्यामध्ये दिलेली फॉर्च्युनर गाडीची चावी नकळतपणेच अजित पवारांनी शशांकला दिली होती. लग्नाच्या काही दिवसानंतरच हगवणे कुटुंबियांकडून म्हणजेच सासरे राजेंद्र हगवणे, पती शशांत हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासू लता हगवणे व दीर सुशील हगवणे यांच्याकडून पैशाची मागणी करण्यात येत होती. तसेच तिच्या या परिवाराकडून तिला मारहाण देखील व्हायची. वैष्णवीने याआधी या जाचाला कंटाळून एकदा आत्महत्याचा प्रयत्न देखील केला होता. एवढं होऊन देखील कधीतरी आपल्याला कुटुंबात आनंदाने नांदता येईल या आशेने तिने सगळा अत्याचार सहन केला. परंतु जेव्हा तिला त्रास असह्य होऊ लागला तेव्हा तिने आपलं जीवन संपवलं. सध्या या प्रकरणात आरोपी असलेले हगवणे कुटुंबीय यांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी सासरे राजेंद्र हगवणे व पती शशांक हगवणेला न्यायालयीन 5 दिवसाची कोठडी दिली आहे. या प्रकरणासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवीच्या आईवडिलांची नुकताच भेट घेतली. शिवाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील वैष्णवीच्या कुटुंबियांशी फोनवरून व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधलाय. वैष्णवी हगवणे हिच्याबरोबर घडलेल्या या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उमटली. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा हुंडाबळी व कौटुंबिक हिंसाचार या काळ्या रूढी परंपरा समाजात आताही अस्तित्वात आहेत हे पुढे आलंय. ही प्रथा आताही फक्त राज्यातील ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागात देखील सर्रासपणे सुरू आहे. शिकलेली सुशिक्षित कुटुंब देखील हुंड्याची सर्रासपणे मागणी करतात. हे सर्वात भयावह वास्तव आहे. हुंड्याविरोधी कायदा 1961 या अंतर्गत हुंडा देणे आणि घेणे बेकायदेशीर आहे. तसेच कौटुंबिक हिंसाचार विरोधात कौटुंबिक हिंसाचार 2005 रोजी कायदा देखील आणला गेला. हुंडाबळी व कौटुंबिक हिंसाचार सारख्या गुन्ह्यांच्या विरोधात वेळीच वाचा फोडणे महत्वाचं ठरतं. त्यामुळे कोणालाही अशा प्रकारच्या अत्याचाराचा सामना करावा लागत असेल तर त्यांनी लगेच याबद्दल योग्य ती उपाययोजना घेणे गरजेचे आहे. यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारने अनेक हेल्पलाईन नंबर सुद्धा जारी केलेले आहेत. यासाठी महिला आणि तिच्या नातेवाईक केंद्र व राज्य सरकारच्या या हेल्पलाईन नंबर्सवर संपर्क साधू शकतात. महिला हेल्पलाईन नंबर 181 म्हणजे 181, राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक 112, मुंबई पोलीस महिला हेल्पलाईन 103, राष्ट्रीय महिला आयोगाची हेल्पलाईन 0112694239, तसेच महाराष्ट्र राज्याची महिला आयोगाची हेल्पलाईन नंबर देखील उपलब्ध आहे. तसेच महिलेला विशेष सहायता म्हणून पीडितेला आर्थिक नुकसान भरपाई देखील यामध्ये मिळू शकते. वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून कायदेशीर, वैद्यकीय आणि समुपदेशक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतात. महाराष्ट्रातील जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कायदेशीर सेवा प्राधिकरण पीडित महिलांना मोफत कायदेशीर सल्ला आणि सहाय्य देखील प्रदान करते. ज्यामुळे जर कोणत्याही महिलेवर असा अत्याचार होत असेल तर तुम्ही लगेच या विरोधात आवाज उठवा. कारण जेवढा
आपण या गुन्ह्यांबद्दल शांत बसू, तेवढे हे गुन्हे समाजात वाढत जातील. आपण देखील हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून समाजात याबद्दल जागरूकता पसरेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.